नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोनी एजन्सीज परभणी. लग्न सराईनिमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 98 23 48 81 88. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. राष्ट्रीय कर्तव्य असलेल्या जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा आणि आदेशाचे उल्लंघन करणे 7 कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. जनगणना पर्यवेक्षक आणि प्रगणक म्हणून नियुक्त होऊनही कर्तव्यावर हजर न राहिल्याबद्दल या 7ही जणांविरोधात नवा मोंढा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महानगरपालिकेचे जनगणना प्रमुख अधिकारी सय्यद आवेश हाशमी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार या संदर्भात फिर्याद दिली आहे. जनगणनेच्या राष्ट्रीय कामासाठी पर्यवेक्षक आणि प्रगणक म्हणून नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. या सर्वांना राष्ट्रीय जनगणनेच्या कामामध्ये तात्काळ हजर राहण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले होते. मात्र असे असतानाही 3 दिवसीय प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याबद्दल मोहम्मद सनाउल्ला खान, समीउल्ला खान, फातिमा हायस्कूल, रहमतनगर, परभणी, प्रभाकर वसंतराव भोंडवे, मातोश्री धोंड्याबाई प्रायमरी स्कूल, लोणी, तालुका पाथरी, प्रशांत प्रल्हादराव रेंगे, नूतन प्राथमिक शिक्षणालय, परभणी, अनंत किशनराव किर्डे, श्री छत्रपती शाहू प्रायमरी स्कूल, परसावतनगर, परभणी, जब्बार अली खान, रफत अली खान, अल करीम हायस्कूल, मदिनानगर, परभणी, गोविंद रामकिशन रोडे, कैलासवासी हरिबाई वरपुडकर ज्युनियर कॉलेज, पेडगाव, परभणी, लोहट सचिन मुर्दीधर, मांडव्य ऋषी विद्यालय, मांडाखळी या कर्मचाऱ्यांवर परभणी शहर महापालिका प्रशासनाने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महापालिका प्रशासनाच्या या कठोर कारवाईमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी आज स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचला. वाढतं प्रदूषण, इंधनाचा वाढता वापर आणि बदलता हवामान या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शक्य तिथे सायकलचा वापर केल्यास इंधन बचतीसोबत आरोग्य संवर्धनालाही मोठा फायदा होतो, असं त्यांनी नमूद केलं. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून परभणी जिल्ह्यामध्ये पर्यावरण संवर्धनाची लोक चळवळ उभी राहावी या हेतूनं शुक्रवार दिनांक 5 जून 2026 रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्रकल्प संचालक डॉक्टर स्मिता पाटील, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी जनार्दन पकवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन डॉक्टर संदीप घोंसीकर, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत गाडे, कार्यकारी अभियंता दिनकर घुगे, शिक्षणाधिकारी सुनील पोलास, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रीमती सुपेकर, स्वीय सहाय्यक युवराज देशमुख यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी महानगर आणि ग्रामीणच्या वतीनं आज परभणी शहरामध्ये मोदी सरकारची 12 वर्ष विश्वास, विकास आणि जनकल्याण या अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, मराठवाडा संयोजक नितीन काळे तसेच राहुल लोणीकर यांची उपस्थिती होती. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, गटनेते मुकिंद खिल्लारे, माजी जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, नगरसेवक डॉक्टर केदार खटिंग यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर भागवत कराड यांनी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन, 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच 25 जून रोजी आपत्काल के 51 साल
या कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मोदी सरकारच्या यशस्वी 12 वर्षानिमित्त एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रम परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणी घेण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार भागवत कराड, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, गटनेत्या तिरुमला खिल्लारे, गटनेते मुकुंद खिल्लारे, नगरसेवक दत्तात्रय दैठणकर, गणेश टाक, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा मनीषा जाधव, सारिका पारवे, पेडगावकर, डॉक्टर विभूते, डॉक्टर ब्रह्मपुरीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून दिनांक 6 आणि 7 जून 2026 रोजी 2 दिवस एरोलो नवी मुंबई येथील युरो इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर बालरंगभूमी क्रिकेट लीग खेळविली जाणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी परभणीचा प्रभावती नगरी 11 हा संघ मुंबईला रवाना झाला. या संघामध्ये क्रिकेट लीगचे गिरीश कराडे, त्र्यंबक वडसकर, राजू वाघ, संदीप राठोड, डॉक्टर सौरभ वडसकर, प्राध्यापक हनुमान वरंगळे, सचिन आढे, अनिकेत शेंडे, बालाजी दामुके, प्रकाश बारबीड, अनंता शिंदे, सिद्धेश्वर जाधव, अरविंद सगर, प्राध्यापक सखाराम कदम, संकेत पांडे या कलाकारांचा समावेश आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026च्या अनुषंगानं मतदान केंद्रावर नियुक्त मतदान कर्मचारी, मायक्रो ऑब्झर्व्हर तसेच क्षेत्रीय अधिकारी यांचं प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी घेण्यात आलं. या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी निवडणुकीतील विविध बारकावे समजावून सांगतानाच निवडणूक प्रक्रिया अत्यंत दक्षता आणि लक्षपूर्वक पार पाडण्याच्या सूचना उपस्थितांना दिल्या. उपजिल्हाधिकारी श्रीमती अरुणा संगेबार यांनी मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. सदर निवडणुकीसाठी मतदान मतपेटीद्वारे घेण्यात येणार असल्यानं या अनुषंगानं मतपेटी हाताळणी आणि मतदान प्रक्रिया याबाबत यावेळी प्रत्यक्ष दाखविण्यात आलं. प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी पाथरी येथील संगीता चव्हाण, उपविभागीय अधिकारी वसमतचे श्री माने, उपविभागीय अधिकारी कळमनुरी प्रतीक्षा भोते यांच्यासह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील नियुक्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी निवडणूक विभागाचे सहाय्यक महसूल अधिकारी दत्ता गिनगिने, महसूल सहाय्यक आबा लोखंडे, स्वीय सहाय्यक रोहित जयस्वाल तसेच तांत्रिक कर्मचारी दिवाकर जगताप यांची उपस्थिती होती. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.